नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे माजी आमदार, माजी नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक, सन्माननीय कल्याणरावजी काळे, युवराजदादा पाटील, उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि तरुण स्टेजवर बसलेले सहकारी, या जिल्हा परिषदेच्या निमित्तानं जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उपस्थित उमेदवार आणि ज्यांना निवडून आणण्याचं महत् कार्य आपण जे करणार आहात ते आपण सर्वजण मान्यवर. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन आघाडी यांच्या वतीनं संपन्न झाला. मित्रांनो, 2 महिने झालं चाललं होतं जिल्हा परिषद लागते, या आठवड्यात लागते का पुढच्या आठवड्यात लागते, मग माझ्या गटात कुठलं रिझर्वेशन पडतंय, माझ्या गणात कुठलं रिझर्वेशन पडतंय. शेवट एकदा गटाचं गणाचं रिझर्वेशन झालं, उमेदवाऱ्या झाल्या, उमेदवाऱ्या मागण्या झाल्या. उमेदवाऱ्या मागत असताना प्रत्येक जण इच्छुक आहे त्यांनी उमेदवाऱ्या मागितल्या. परंतु मित्रांनो, मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे, मी सुद्धा इच्छुक होतो गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून, पण पार्टीने काय निर्णय घेतला, थांबायला सांगितलं, आम्ही थांबलो. आजपासून तुमच्या समोर तुमच्या ह्या महादेव चरणी मी स्पष्टपणे शपथ घेऊन सांगतो की कालपर्यंत जरी आम्ही इच्छुक वगैरे असलो तरी आता उमेदवार फायनल झाल्यानंतर पक्षाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करणार ही आपल्या समोर मी ग्वाही देतो. आणि आपण सुद्धा मगाशी भोसले साहेबांना सांगितलं त्याप्रमाणे जात भेद पंथ चंद्रभागा परिवार पांडुरंग परिवार हा जो जुना काय गैरसमज आहे तो सर्व विठ्ठल परिवार हा सर्व संपवून फक्त भारतीय जनता पक्षाचा प्रचार करून भारतीय जनता पक्षाचे 24चे 24 उमेदवार कसे निवडून येतील हे आपण चांगल्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत अशी आपल्याला माझी विनंती आहे. आणि गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या बाबतीत मी तिथला एक जबाबदार सहकारी म्हणून मी सांगतो की पक्षानं दिलेले जे उमेदवार असतील जिल्हा परिषदच्या दुर्गाताई अंकुशराव आणि आमच्या अण्णा मामा आणि पलीकडच्या गणामध्ये पांढरे साहेब यांना चांगल्या प्रकारे चांगल्या मतानं निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.